आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त सोलापूर जिल्हा पर्यटन विभागामार्फत मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समितीचे अध्यक्ष लहू आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यशाळेसाठी सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र संचालक आई योजनेचे लाभार्थी तसेच ITDP अंतर्गत नव्याने इच्छुक कृषी पर्यटन केंद्र चालकांना आमंत्रित करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने पर्यटन धोरण 2024 जाहीर केले आहे। सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक, जल, कृषी, धार्मिक व नैसर्गिक तसेच साहसी पर्यटनाच्या विकासासाठी वाव आहे। शाश्वत भविष्यासाठी नवनवीन कृषी पर्यटन, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण आणि संस्कृतीचे जतन ही थीम घेण्यात आली आहे। प्रशासनाने सोलापूर शासकीय जिल्हा पर्यटन समिती गठीत करावी अशी मागणीही यावेळी लहू आवताडे यांनी केली। हा धोरण जाहीर करून या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला चालना मिळावी व कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या लोकांना आणि शैक्षणिक सहलीसाठी एक दिवस मुलांचा निसर्गाच्या वातावरणात जावा म्हणून शासनाने बरेच फायदे हे कृषी पर्यटन धोरण 2024च्या माध्यमातून दिलेले आहेत। आम्ही गेल्या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालकांनी मिळून समिती स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता पर्यटन वाढीसाठी पाठपुरावा ठेवत आहोत। तरी आम्हाला सर्वात महत्त्वाचं यश मिळालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्याचे पर्यटन जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब यांना विभागीय पर्यटन ऑफिसकडून कार्यक्रमाचे आयोजन करावे म्हणून पत्र व मेल आल्यामुळे साहेबांनी हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या पत्रकार परिषदेस परमेश्वर शरणार्थी उपस्थित होते।